नमस्कार रसिको, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, मी नेहमीच तुमच्याशी मुलाखतीच्या निमित्ताने भेटत असतो आणि चित्रपटांच्या समीक्षेच्या निमित्ताने भेटत असतो. आणि आज मी तुमच्याबरोबर घेऊन येतोय तो नुकताच जो रिलीज झालेला आहे शिवरायांचा छावा हा चित्रपट. त्याची समीक्षा मी करणार आहे. तो चित्रपट कसा आहे हे तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला कल्पनाच आहे रसिको, या चित्रपटाचा जो दिग्दर्शक आहे दिग्पाल लांजेकर, त्याच्या आधीच्या कलाकृती तुम्हाला ठाऊक आहेत. त्यांनी आत्ता शिवराज अष्टक हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आणि त्यातल्या 5 कलाकृती त्यांनी आत्तापर्यंत सादर केल्या आहेत. आणि त्या 5 कलाकृती सादर करीत असतानाच त्यांनी शिव इतिहासामधला हा जो एक मोठा अध्याय आहे छत्रपती संभाजी महाराजांचा, त्याच्यावर स्वतंत्रपणे 3 चित्रपट ते करणार आहेत. आणि त्या 3 चित्रपटांपैकी पहिला चित्रपट शिवरायांचा छावा हा त्यांनी नुकताच म्हणजे अगदी शुक्रवारीच तो रिलीज झालेला आहे. तर हा चित्रपट कसा आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की याचे 3 चित्रपट आहेत, त्यामुळं दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी त्याची 3 वेगवेगळ्या भागांमध्ये त्याची विभागणी केली आहे. आणि पहिल्या भागात आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची जडणघडण आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तुम्हालाही कल्पना असेलच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर जो दिल्लीला बादशाह औरंगजेब होता, त्याला असं वाटत होतं की आता दख्खन आपल्याच हातात आला. त्यामुळे त्याचा आपल्या रयतेवरचा अत्याचार प्रचंड वाढला होता. तो सगळीकडून जुलूम जबरदस्ती करत होता. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला आणि त्या राज्याभिषेकानंतर त्यांनी काही दिवसांमध्येच ठरवलं की औरंगजेबाला आपण काहीतरी धडा शिकवावा लागेल. तर रसिको, तुम्हाला कल्पनाच आहे, मोघल साम्राज्यात त्या काळी जे सर्वात महत्त्वाचं ठिकाण होतं ते दिल्ली, त्याच्यानंतर आग्रा आणि त्याच्यानंतरचं तिसरं ठिकाण होतं ते बुऱ्हाणपूर. तर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे जे सगळे त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी होते, त्यांनी ठरवलं की औरंगजेबाला धडा शिकवायचा असेल तर ह्या बुऱ्हाणपूरचं आपण काहीतरी करायला हवं. आणि त्यांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला करण्याची सगळी त्यांनी आखणी केली. आता बुऱ्हाणपूर का, याचं मी एक छोटं कारण आधी सांगितलंय, पण थोडंसं मी तपशिलात जाऊन रसिको तुम्हाला बुऱ्हाणपूरबद्दल आणखी माहिती देतो, म्हणजे तुम्हाला या मोहिमेचं आणि या चित्रपटाचं महत्त्व आणखी कळेल. म्हणजे जी मुमताज होती, शहाजहानची बायको, तिचं निधन झालं होतं ते या बुऱ्हाणपूरमध्ये आणि तिचं शव 6 महिने हे बुऱ्हाणपूरमध्येच ठेवलं गेलं होतं. नंतर ते आग्र्याला हलवण्यात आलं आणि तिथं ताजमहाल बांधला गेला. पण असं हे ऐतिहासिक महत्त्व या जागेचं आहे. आणखी 2 गोष्टींसाठी सुद्धा हे बुऱ्हाणपूर फार महत्त्वाचं आहे. म्हणजे औरंगजेबाच्या 2 बहिणी आणि त्याची 2 मुलं औरंगजेबाची, यांचा जन्म बुऱ्हाणपूरलाच झाला होता. त्यामुळं औरंगजेबाचं ह्या बुऱ्हाणपूरवर विशेष ममत्व होतं. आणि रसिको, त्या काळात म्हणजे शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेवर हल्ला करून तिथली जी लूट केली, 2दा तो हल्ला झाला होता, त्यातून सुरत पार काही राहिलंच नव्हतं सुरतमध्ये. त्याच्यानंतर जो मोगल साम्राज्याची जी श्रीमंती होती, वैभव होतं, ते सगळं बुऱ्हाणपूरमध्ये होतं. त्यामुळे संभाजी महाराजांनी या बुऱ्हाणपूरलाच आपलं लक्ष केलं आणि त्याच्यावर तो हल्ला केला. तर ही सगळी मी पार्श्वभूमी याच्यासाठीच सांगितली की तुम्हाला कळलं पाहिजे की बुऱ्हाणपूरचं महत्त्व काय आहे. तर सिनेमाचा जो पूर्वार्ध आहे तो आपल्याला ह्या बुऱ्हाणपूरच्या लढाईची सगळी तयारी दाखवतो. दिग्पाल लांजेकरांनी एक चांगली गोष्ट काय केली आहे रसिको, तर त्यांनी चित्रपटाच्या सुरुवातीलाच राज्याभिषेक दाखवून जे संभाजी महाराजांबरोबरचे जे महत्त्वाचे सहकारी होते त्या सगळ्यांची ओळख त्यांनी आपल्याला चांगली करून दिली. त्यामुळे आपल्याला सिनेमातल्या व्यक्तिरेखा पटकन ठाऊक होतात. आणि आणि हा जो पूर्वार्ध आहे त्यात लेखकाने आणखीन एक चतुराई अशी केली आहे की संभाजी महाराजांची जडणघडण दाखवण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ आईसाहेब यांच्याबरोबरचे त्यांचे जे आधीच्या म्हणजे भूतकाळातले जे प्रसंग होते ते त्यांनी दाखवलेले आहेत. आणि त्या प्रसंगांमधून छत्रपती संभाजी महाराजांवर जे संस्कार झाले किंवा राज्यकारभार कसा करायला हवा याची त्यांना जे धडे मिळाले ते आपल्याला ह्या सगळ्या पास्ट आणि प्रेझेंट मधून पाहायला मिळतात. त्यामुळे सुरुवातीचा हा पूर्वार्ध आपल्याला थोडासा स्लो संथ वाटत असला ना, तरी ती नंतरची जी बुऱ्हाणपूरची लढाई आहे
त्याच्यासाठी हा सगळा भाग आवश्यक आहे असं मला तरी वाटतं. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की चित्रपटाचा जो उत्तरार्ध आहे तो पूर्णपणे बुऱ्हाणपूरमधला आहे. बुऱ्हाणपूरची लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये तिथला जो काकर खान जो दाखवलेला आहे ते म्हणजे औरंगजेब बादशहाने ज्याला नेमलेलं असतं त्याच्या विरुद्ध जो जी लढाई आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आणि ती लढाई अतिशय रोमहर्षक झाली. म्हणजे चित्रपटात शेवटचा अर्धा तास तर आपण अक्षरशः खुर्चीलाच खिळून बसतो इतका तो भाग रंजक झालेला आहे. हे सगळ्या चांगल्या बाजू आहेत. आणि मला आणखीन एक गोष्ट इथं रसिको नोंदवायची वाटते की हल्ली जे ऐतिहासिक पट येत आहेत ना त्याच्यात व्हीएफएक्सचा प्रचंड वापर झालेला आहे. त्यामुळे कधी कधी वाटतं की ह्यातलं खरं काय आणि व्हीएफएक्स काय. पण दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी या चित्रपटात व्हीएफएक्स मर्यादित ठेवलंय आणि जो नैसर्गिक स्टंट दृश्य आहेत किंवा लढाईची दृश्य आहेत ती त्यांनी चांगल्या पद्धतीने चित्रित केली आहे. त्यामुळे लढाईचा हा भागही चांगला झालाय. आता ह्या चित्रपटातलं काय खटकलं जर तुम्ही असं मला विचाराल तर मला एक 2-3 गोष्टी जाणवल्या की त्या अधिक चांगल्या पद्धतीने झाल्या असत्या तर या चित्रपटाची उंची आणखी वाढली असती. जसं मी तुम्हाला म्हटलं की बुऱ्हाणपूर हे त्या काळातलं अत्यंत वैभवशाली हे नगर होतं. तर त्या बुऱ्हाणपूरमधली ही लढाई दाखवताना त्या शहराचं जे सौंदर्य आहे किंवा ते जे वैभव आहे हे बुऱ्हाणपूर जरा अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसायला हवं होतं. ते या सिनेमात तेवढं दिसत नाहीयेत. कदाचित बजेटचा प्रश्न असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील. पण हे जर आणखी चांगलं दिसलं असतं तर प्रेक्षकांना आणखी मजा आली असती ते बघताना. दुसरी गोष्ट म्हणजे जो तयारीचा भाग आहे तो तयारीचा भाग येतोय या सिनेमात. तरी पण साधारण आपलं जे स्वराज्य होतं स्वराज्यापासून बुऱ्हाणपूर हे साधारण 550-600 किलोमीटरचं अंतर असेल. तर हे सगळं अंतर पार करून ही जी लढाई एक्झिक्यूट केली गेली त्याच्या मागचं जे नियोजन होतं त्याच्या मागचा जो काटेकोरपणा होता तो जरा आणखी खोलात जाऊन करायला हवा होता असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर चित्रपटाचं संगीत तर चांगलं आहेच. म्हणजे दिग्पाल लांजेकरांच्या आधीच्याही सिनेमांचं संगीत चांगलं होतं. या सिनेमात एकूण 3 गाणी आहेत. 2 गाणी मला आवडली. पण मी जसं म्हटलं तसं हे उत्तरार्धात एक बुऱ्हाणपूर मधल्या बाजारातलं गाणं आहे. ते गाणं आहे चांगलं म्हणजे त्याचा आशय चांगला आहे. पण जो कथानकाचा वेग आहे किंवा प्रवाह आहे त्याला हे गाणं अडथळा आणतं. तर मला वाटतं की अशा कलाकृती करताना जरा आणखी काळजी घ्यायला हवी असं वाटतं. ऐतिहासिक चित्रपटांमध्ये महत्व असतं ते कलाकारांच्या कामगिरीला आहे. आणि इथं तुम्हाला कल्पनाच आहे शिवरायांचा छावा असं याचं टायटल आहे. त्यामुळं संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा कोण आणि ती कशी साकारतो हे खूप महत्वाचं आहे. आणि रसिको तुम्हाला कल्पनाच आहे की भूषण पाटील या ताज्या नव्या दमाच्या कलाकारानं ती भूमिका साकारली आहे. त्यांनी संभाजी महाराजांचा आवेश किंवा काही गंभीर दृश्यांमधलाही आपला अभिनय चांगला दाखवलेला आहे. लढाईच्या दृश्यांमधली तडफही त्यांनी चांगली दाखवली आहे. तर एकूणात मला तो भावला. म्हणजे खूप महत्वाची व्यक्तिरेखा आहे आणि चॅलेंजिंगही आहे. पण त्यांनी त्याच्या परीनं या भूमिकेला न्याय देण्याचा अगदी चांगला प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतल्या जी ऍक्ट्रेस आहे तृप्ती त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे. तृप्ती तोरडमलेनी काही दृश्यांमध्ये त्यांचा अभिनय चांगला पाहायला मिळतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतले चिन्मय मांडलेकर असतील किंवा जिजाऊंच्या व्यक्तिरेखेतील मृणाल कुलकर्णी असतील त्यांनी तर खरं तर आधीच्या कलाकृतींमध्येही ते आपल्याला या व्यक्तिरेखांमध्ये पाहायला मिळालेले आहेत. या सिनेमात ते थोडे कमी प्रमाणात पाहायला मिळतात परंतु चांगला त्यांनी अभिनय केलेला आहे. मला अभिजित श्वेतचंद्रचा अभिनय खूप आवडला. त्यांनी या व्यक्तिरेखेला खूप चांगला न्याय दिला आहे. त्याच्यानंतर मला काम आवडलं ते बहिर्जी नायकांची जी भूमिका केली आहे रवी काळे यांनी सुद्धा खूप चांगला अभिनय केलेला आहे. ह्या सगळ्यांना चांगली साथ दिली आहे ते इतर कलाकारांनी. म्हणजे मला अभिनयाच्या आघाडीवर हा सिनेमा खूपच चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरलाय. त्याच्यानंतर ह्याचं जे छायांकन आहे ते चांगलं आहे. सेट डिझाईन चांगले आहेत. ह्याचा साऊंड सुद्धा चांगला आहे. तर एकंदरीत मला हा सिनेमा भावलेला आहे. काही त्रुटी नक्की आहेत तरी पण तुम्ही एकदा तरी हा जो थरार आहे तो नक्की बघा. आणि रसिक एक गोष्ट माझ्याकडून सांगायला राहून गेली. जो मी चित्रपटातला खलनायक आहे म्हणजे खरं तर 2 खलनायक आहेत. म्हणजे मुख्य खलनायक आहे तो औरंगजेब. तर तो जो कलाकार आहे समीर धर्माधिकारी
त्याला तुम्ही शिवराय अष्टकामध्ये बघितलेलं आहे वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये. औरंगजेबाच्या भूमिकेतही समीर धर्माधिकारी यांनी चांगलं काम केलं. थोडंसं या भूमिकेला आणखी डेप्थ हवी होती, थोडी ही भूमिका मला काय फारच आटोपशीर झाली असं वाटतं. थोडी ती खुलवली असती तर मजा आली असती. त्याच्यानंतर मी दुसरा उल्लेख करीन ते जो मी आधीच उल्लेख केला की जो औरंगजेबाने तिथं जो नेमलेला आहे त्याचा माणूस काकर खान, त्या काकर खानची जी भूमिका केली आहे ती राहुल देवने केली. आणि हा राहुल देव रसिको तुम्हाला माहितीच आहे, बऱ्याच हिंदी सिनेमात तुम्ही त्याला बघितलेलं आहे आणि त्यांनी खूप चांगला अभिनय केलेला आहे. तर मला वाटतं की असं बहुतेक सर्व आघाड्यांवर हा चित्रपट जमून आलेला आहे. तर तुम्ही हा नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा हा सिनेमा, कारण आपले हे इतिहासामधली ही सगळी सुवर्ण पानं आहेत. त्यामुळं हे सुवर्ण पान सुद्धा जे आहे ते फार महत्वाचं आहे, कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातली ही खूप सुरुवातीच्या काळातली खूप महत्वाची घटना होती आणि त्या घटनेत त्यांचं शौर्य दिसतं, पराक्रम दिसतो, त्यांचं बुद्धिमत्तेचं चातुर्य दिसतं. तर मला वाटतं की हा सिनेमा तुम्ही नक्की बघा. या चित्रपटाला मी 3.5 स्टार देतोय आणि तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला किंवा आमची ही समीक्षा कशी वाटली त्याचंही तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्याखेरीज तारांगण हे जे चॅनल आहे तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जे तुम्हाला आणखी चांगले व्हिडिओ बघता येतील. धन्यवाद.